नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी गव्हाच्या पिठापासून मस्त अशी हेल्दी स्नॅक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी गव्हाच्या पिठाची मेथी मटरी तुमच्याशी शेअर करत आहे। खूपच इझी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे। तर चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊयातच। त्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायलाही विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील। तर सर्वात प्रथम इथे आपण मेथी घेतलेली आहे। तर मेथी मी एक छोटा बाउल मेथी घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे। तर ती आपल्याला सर्वात पहिल्यांदा पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि परतून घ्यायचे आहे, जेणेकरून कडवटपणा येऊ नये। आपण जी काही मटरी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला ही मेथी परतूनच घ्यायची आहे। परतल्यानंतर अगदी किंचितसं थोडंसं मीठ मी घालणार आहे आणि आता आपण पीठ मळायला घेऊया। तर पीठ मळण्यासाठी मी इथे एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे। सोबतच एक चमचा हळद घातली आहे, एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, ओवा घेतलेला आहे एक चमचा, तो चुरून आपल्याला घालायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला तीळही घालायचे आहेत एक मोठा चमचा आणि जी काही आपण मेथी परतून घेतली आहे ती आपल्याला घालून घ्यायची। तर खूपच झटपट ही रेसिपी होते आणि तेवढीच टेस्टी होते। स्नॅक टाईमला तुम्ही टी टाईमलाही खाऊ शकता। तर अंदाजे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि सगळं एकजीव करायचं आणि अशा प्रकारे मुठीत आपण जे काही पीठ आहे ते दाबून बघायचं। जर गोळा तयार झाला तर व्यवस्थित आपलं मोहन झालेलं आहे। गारच तेल घातलेलं आहे मी, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छानसा गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळायचं। रवा घातला आहे आपण, त्यामुळं ते तसंही थोडा वेळ आपल्याला रेस्टला पीठ ठेवायचं आहे। 10 मिनिटासाठी तरी आपण ते पीठ मळून बाजूला ठेवून देणार आहोत। तर आता छान मळून झालं आहे, थोडंसं तेल लावलं आहे मी, परत एकदा छान मळून घेतलं आहे आणि मी बाजूला ठेवून दिलं आहे। 10 मिनिटानंतर मी दाखवत आहे। एका छोट्या वाटीत मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये तूप घातलं आहे। आपल्याला साठा तयार करायचा आहे, तर अशा प्रकारे बनवून घ्यायचं आणि आता आपण जे काही कणिक मळलं होतं त्यातला एक छोटासा गोळा आपण काढून घेतो आहे। मध्यम आकाराचा गोळा घेतला कारण माझं जे काही पळपूट आहे ते छोटं असतं, त्यामुळे मी त्या अंदाजेच गोळा घेते। तर छानशी आपल्याला पातळशी अशी पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटून झाल्यानंतर जे काही आपण साठं केलं होतं मैद्याचं आणि तुपाचं, तर तसं छानपैकी सगळं लावून घ्यायचं, त्याने एक छान पदर सुटायला मदत होते। आणि आता आपण फोल्ड घालणार आहोत। तुम्ही कशा प्रकारे फोल्ड घालते हे बघून घ्या, त्या पद्धतीनेच ते करायचं, म्हणजे छान तशा प्रकारे त्याला पारीही पडतात, आकारही येतो। तर 2 फोल्ड घालून घेतलेत, परत त्या फोल्डवर मी अशा प्रकारे साठं लावून घेते आणि परत आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडने दुमडून घ्यायचं आहे। परत आपल्याला तीच कृती करायची आहे आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे मी लाटून घेत आहे आणि आता आपल्याला त्याचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत। जसं काही आपण विकतची खारी आणतो त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे। खूपच छान होतं, छान तुम्हाला इथे दिसत असेल त्याला पदर सुटलेले आहेत। आणि आता तेल गरम झालं आहे, आपल्याला हे सगळं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। सोडताना मी गॅस मोठा ठेवला होता आणि घातल्यानंतर मी गॅस मध्यम केलेला आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। खूपच खुसखुशीत ही जी काही गव्हाची मटरी होते, मेथी मटरी, तर या अगोदरही मी गव्हाची मटरी दाखवलेली आहे, गव्हाच्या पिठापासून केलेली, ती चाट पापडीच्या रेसिपीमध्ये मी शेअर केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, इथे आय बटनमध्येही देते। तेही पाहिले नसेल तर तुम्ही नक्की पहा। माझ्या चाटच्या खूप साऱ्या रेसिपी शॉर्ट्स आहेत, तेही पाहायला विसरू नका। तर बघू शकता खूप छान ह्याला अगदी लेयर्स आलेले आहेत, खूपच क्रिस्पी झालेली आहे। तर बघू शकता, तर अशा प्रकारे मी हे सगळं काढून घेते आणि दुसरी बॅच मी लगेचच त्यामध्ये ॲड करणार आहे। तर संध्याकाळच्या टी टाईम स्नॅक्सला हे तुम्ही नक्की करू शकता। चहासोबत असंच खाऊ शकता किंवा तुम्ही सॉससोबतही देऊ शकता। बघू शकता मी तुम्हाला त्याचे जे काही लेयर्स आले ते दाखवत आहे।
अशाच प्रकारे मी दुसरी बॅच मी करून ऑलमोस्ट माझी झालेली आहे। तर अगदी आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून हे हेल्दी आपण स्नॅक्स बनवले आहे। मेथी तर आरामात बाजारात भेटत आहे, खूप प्रमाणात मेथी आता बाजारात आहे। हिवाळ्यात वेगवेगळे आपण मेथीचे प्रकार करतच असतो। तर ही स्नॅक्सची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। तर आता मी तुम्हाला दाखवते, बघू शकताय खूप छान कलरही आला आहे त्याला, छान त्याला लेयर्सही पडलेले आहेत आणि कशा प्रकारे क्रिस्पी आहे मी तुम्हाला दाखवते। आवाज ऐका। तर बघू शकता अशा प्रकारे मी आता बरोबर ही सर्व करून दाखवलेलं आहे। तुम्ही कशाही सोबत हे खाऊ शकता, खूपच टेस्टी लागतात। नक्की हे स्नॅक्स करून बघा, आवडले तर जास्तीत लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।